राष्ट्रीय कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिभा संगम या विद्यार्थी साहित्य संमेलनाचा या ठिकाणी आयोजन केलेला आहे. माननीय योगेशजी सोमन तर यांना काही अर्जंट काम असल्यामुळे प्रथम ते आपल्याला शुभेच्छा देतील आणि नंतर आपण आपला जसा कार्यक्रम आहे त्या पद्धतीने तो कार्यक्रम करूया. श्री योगेशजी सोमन हे सर्वांनाच परिचित आहेत. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतोय. शिक्षण MA राज्यशास्त्र, त्याचबरोबर पत्रकारिता पदविका प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पर्यंत झाले आहे. ते अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठचे संचालक आहेत. रंगभूमीवर लेखन, दिग्दर्शक, अभिनेता, प्रशिक्षक म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांचे 76 एकांकिका, 14 नाटके प्रकाशित झाले आहेत. एकांकिका आणि नाटके इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी आणि उर्दू भाषेत स्नेह या संस्थेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक उपक्रम गेली 25 वर्ष ते राबवत आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षण देत आहेत. आनंद डोह या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित एक पात्री प्रयोग आणि सर्वात गाजलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित मी विनायक दामोदर सावरकर या एक पात्रीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्याचबरोबर उरी, दृश्यम, आनंदी गोपाळ, येरे रे पैसा या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेले आहे. तेव्हा फार वेळ न घेता आपण त्यांचा शुभेच्छा संदेश ऐकूया. या परिस्थितीमुळे आपण आभासी माध्यमातून त्यांच्याशी भेटणार आहोत. मी योगेशजी सोमन यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या साहित्य संमेलनाला शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम सगळ्यांना उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अशा कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि लेखक, कलाकार, अभिनेते, अशा प्रतिभा संगमच्या निधन तुझ्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. आपण सगळे वेगवेगळ्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करत असतो. मग काही जण कवितेच्या माध्यमातून करतात, काही जण नाटकाच्या माध्यमातून करतात, काही जण विविध लेखनाच्या माध्यमातून, काही जण निबंध लिहितात, काही जण ललित लेख लिहितात, काही जण लोकगीत लिहितात. अशा सगळ्या याच्यातनं आपण व्यक्त होत असतो. आपण आपल्या मनातल्या भावनांना व्यक्त करत असतो किंवा आजूबाजूला चालू असलेल्या घटना समाजामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात ज्या विविध घटना असतील त्याला आपण व्यक्त होतो. जसं उदाहरणार्थ आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अनाथांची माय हिंदुताई सरकार यांना आपण श्रद्धांजली वाहू. आज अवॉर्ड सगळ्यांना श्रद्धांजली दिली. अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपलं व्यक्त होण्याचं साधन निवडतो. जे पर्यंत लेखनाच्या माध्यमातून असतं, अभिनयाच्या माध्यमातून असतं आणि अशा सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणून आपण आदिवासी विद्यार्थी परिषद आणि इतर आयोजक संस्थांसाठी हा प्रतिबंध आयोजन देतो. मला असं म्हणायचं आहे की जसं माझ्या लेखनाची सुरुवात कशी झाली आपल्याला मी जेव्हा आठवण लागतो तेव्हा मला असं आठवतं की अगदी तेव्हा माझ्या संस्थेची गरज म्हणून ठरली आहे. पहिल्यांदा आता प्रत्येक गरज वाढली पाहिजे की आपली गरज त्याशिवाय आपल्याला दुसरं एक प्रसार दिसले. जसं मी आज नेहमी म्हणतो की एकांकिका किंवा नाटक या माध्यमाशिवाय मला दुसरं लिखाणाचं माध्यम अजूनही व्यक्त होण्यासाठी सापडलेलं आहे. अभिनय हे माध्यम आहे, लेखन आहे, अभिनय आहे, दिग्दर्शन आहे. पण लेखन असा जर पर्टिक्युलर विचार करायला गेला त्या लेखनामध्ये मी माझं मूळ माध्यम हे लिखाणाचं एकांकिका. तसं आपलं स्वतःचं मूळ माध्यम काय आहे हे आपल्याला सापडलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग ते व्यक्त होण्याचं माध्यम व्हायला पाहिजे. म्हणजे आपण व्यक्त होण्याच्या माध्यमाचा जर विचार केला सावरकरांना ज्या वेळेला 50 वर्ष कालपाण्याची शिक्षा झाली त्याच्या आधी म्हणजे त्यांना त्यांच्यावर जे गुन्हे होते त्या गुन्ह्यांची जी काही न्यायालयीन प्रक्रिया चालू होती त्यावेळेला सावरकरांनी मनामध्ये एक पुनरावृत्ती ठेवली होती की आपल्याला 25 वर्ष
म्हणजे जन्मठेपेची शिक्षा नक्की होणार. त्या कालखंडात 25 वर्ष हे जन्मठेपेचे शिक्षेचं हे असायचं. आता ते 14-15 वर्षापर्यंत आलेलं आहे, पण जन्मठेप म्हणजे 25 वर्ष. 25 वर्षाची शिक्षा नक्की लागणार आहे त्यांना माहिती होतं. मग त्या 25 वर्षाला आपण तुरुंगवास बोलत असताना काय करा याचं त्यांनी आराखडा करून ठेवा, ज्याच्यामध्ये एक लेखक म्हणून त्यांनी असं ठरवलं त्यामध्ये खंडकाव्य किंवा महाकाव्य रचाय. महाकाव्य रचायला साधारण 10 ते 15 वर्ष लागतात असं त्यावेळेला प्रचलित असलेले जे इंग्रजी कवी होते त्यांनी म्हणून ठेवलेलं होतं. किंवा सावरकरांनी त्यांच्या अनुभवाने असं केलं होतं आपल्याला 25 वर्षाची शिक्षा झाली तर आपण एक महाकाव्य लिहायचं किंवा आपण व्याकरणामध्ये म्हणजे भाषा शुद्धीचं मोठं काम करायचं प्रोग्राममध्ये असतं. अशा पद्धतीची रचना त्यांनी खूप आधीपासून केली आणि त्यांना जेव्हा 2 वर्षाची 2 जन्मठेपांची शिक्षा वेगवेगळी लोकांची अशी शिक्षा जेव्हा झाली त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं त्यांच्या रँक आपण इंग्लंडचं एक मोठं उदाहरण आहे त्याच्यामध्ये अच्छा म्हणजे मला आता 2 महाकाव्य रचले म्हणजे 50 वर्ष कालखंड आपला आयुष्याच्या शिक्षेमध्ये जाणार आहे यापेक्षाही त्यांनी विचार हा अतिशय सकारात्मक केला. ते म्हणजे अच्छा म्हणजे आपल्याला 2 महाकाव्य रचावी लागतील. मग मी 2 महाकाव्यांची जोडणी मनामध्ये सिम्युलेशन कसं असतं की सिम्युलेशन कुठेही थांबत नाही. सावरकरांचं उदाहरण घ्यायचं झालं तर सिम्युलेशन कुठेही थांबत नाही. म्हणजे तुम्हाला सुद्धा हा अनुभव असला तिथं बसलेला जे काय आहे कलाकारांमध्ये लेखक मंडळीमध्ये हा अनुभव असतो आपल्याला जेव्हा सुचतो तर ते आपण कुठल्याही मध्ये वही देऊन देतो वहीच्या मागच्या मानावर म्हणजे सर्व काही कुठे लेखलं जात असेल तर त्या अभ्यासाच्या वयाच्या मागच्या बाजूला काही चित्रकार कुठे घडत असतील तर ते अभ्यासाच्या वहीच्या नोटबुक्सच्या मागच्या पानावर चित्रकार घडत असतात किंवा लेखक घडत असतात कवी घडत असतात कारण तो त्यावेळेला त्यांना जेव्हा काही सुचतं त्यावेळेला ते मागच्या बाजूला लिहून नाही अभ्यास पुढे चालू समोर लेखक चालू असेल पण त्यांना जे सुचतं ते आपल्याला त्यांना कुठेतरी लिहावंसं वाटतं व्यक्त व्हावंसं वाटतं तर त्यांच्यासाठी वहीची मागची पानं ही त्यांची पानं तसं सावरकरांना ज्यावेळेला सुचू लागलं त्यावेळेला म्हणजे सावरकर हे एकमेव जगातले कवी आहे की ज्यांनी त्यांचं काव्य तुरुंगाच्या भिंतींवरती लिहिलं. तुरुंगाच्या भिंतींना चुना लावला असं लिहिलेली असायची आणि त्यांना गेल्या सुरुवातीला एक छोटासा खेळाचा तुकडा सापडला आणि एक बाजरीचा मोठा काटा अशी दोन्ही गोष्टी लपून त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये त्याच्या खोलीमध्ये आणल्या आणि संध्याकाळ परवडला साधारण 3-3.5-4 वर्षापर्यंत काम थांबायचं. त्यांना जे सापडायचं बैठकीला काम असायचं ती त्यांची कामं झाल्यानंतर त्यांना त्यांच्या खोलीमध्ये बंद केलं जायचं आणि साधारण 6 वाजल्यापासून अंदमानमध्ये अंधार पडायला सुरुवात होती. तर तो जो मधला 2-2.5 तासाचा वेळ मिळायचा किंवा अगदी पहाटेचा अगदी पहिली किरण असायची त्यावेळेला त्यांना खोलीमध्ये एकांतवास केला जायचा तिथं शिक्षा जेवणाचं आणि खालनं सरकवलं जायचं. अशा एकांतवासात असताना दिवसावेळी खोलीचा छोटासा झरोखा असायचा त्या झरोख्यातनं जे काय पुण्याची गिरी घ्यायची उघडाची गिरी घ्यायची त्याच्यामध्ये ते साहित्य लेखन करतो. त्याच्यामध्ये कमलासारख्या काव्याची मूळ टिपणं त्यांनी केलेली होती. त्यांनी हिंदुत्व हा जो एक मोठा निबंध राष्ट्रीय त्याच्यावरती आधारित हिंदुत्व नावाचा लेख नंतर स्थानपद्धतीमध्ये असताना प्रबंध लिहिला त्याची मूळ ठाकणं त्यांनी सावरकरांनी शेंद्र त्यांच्या बऱ्याच मधल्या भेटीवरती लिहून काढलेली होती. त्यांना 1910 ते 1914 या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना वही पेन्सिल किंवा काही मिळालेलं होतं. या 4 वर्षाच्या काळात म्हणजे कलाकृती कलावंताला किती टोकाचं प्रकल्प करू शकते किंवा तिची जोड करते याचं उदाहरण म्हणजे या 4 वर्षाच्या काळात सावरकरांनी त्याच्या 4ही भिंती त्यांच्याकडे त्या 4ही भिंतीवर जवळजवळ 10,000 ओळी लिहिलेल्या होत्या आणि त्या 10,000 ओळी त्यांनी 2 भाग केल्या. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला हातामध्ये वही पेन्सिल त्यावेळेला त्या सगळ्या उतरवून लागायचा ही त्याच्या मागची कल्पना होती. त्या 10,000 ओळी म्हणजे त्यांच्या 4ही भिंती भरून झाल्या तिथे वाट पाहत बसायचे कारण पहिल्याच वेळेस त्यांना असा अनुभव आला की बरोबर लिहित गेले 4ही भिंती त्यांची उंची साधारण 8 फूट 2 इंच होती आणि आता वरकडून जेवढं लिहिता येत होतं तेवढ्या उंचावर लिहिल्यानंतर एक दिवस तो वरवड त्यांना म्हणला की पहिले आपण काय होते पुढच्या आठवड्यामध्ये सगळं पुस्तक आणायचं लिहिलेलं. तर सावरकरांना भीती वाटली त्यांना वाटतं आपले बऱ्याच काही बदल होईल किंवा
म्हणजे त्यांना सरकारला म्हणजे बारीला येरवला एवढी जाहीर कळलं काय तर त्यामध्ये रिझल्ट काय झालं त्यामध्ये आपल्या इथे दर 6 महिन्यांनी किंवा 8 महिन्यांनी सगळ्या खोल्यांना तुरुंगातल्या सगळ्या कोठड्यांना चुनखडी बंद मारायचा पांढरा सफेदी करायची अशी पद्धत आहे तर तुमच्या मनावर सुरू असेल त्याच्यामुळं हळूहळू तुमची शेवटची खोली आहे या मधल्यावरती त्या खोलीमध्ये 8 दिवसामध्ये तिथे ठिकाणी पूर्ण रंगून टाकली पांढऱ्या तर सावरकरांनी मनात म्हटले जन्मठेमध्ये उपयोग आहे माझी जन्मठे नाव पुस्तकामध्ये तर माझी जन्मठेमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की त्या वेळेला काय अशिक्षित वर्गाला काय माहिती की माझ्यासाठी ही निष्ठा एक गुड न्यूज होती की माझ्यासाठी 4 पानांची नवी पांढरी स्वच्छ होळी पुन्हा तयार केली जाणार होती नवं लिहिण्यासाठी 15 दिवसात त्यांच्या 4 भिंतींवर 5 केलं आणि नव्या होळीची वाढ होती अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा अत्यंत त्यांचा आपण कठीण काम पाहिजे 50 वर्षाची शिक्षा कार्यामध्ये लटकून गेलेलं होतं 1910 साली सुरुवात आणि 1961 साली त्या तुरुंगातून सुटका होणार होती हे सतत त्यांच्या गळ्यामध्ये निधनाचं लावलेलं होतं त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं अशा परिस्थितीमध्ये मनामधली सगळी काय म्हणतो आपण कदाचित नैराश्य असेल मनामधलं सगळं दुःख असेल या सगळ्याला हाताळून त्यांनी सकारात्मक पद्धतीने त्यांचं फिलोसॉफी मला वाटतं सावरकर हे आपल्या अशा पद्धतीने साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेकांसाठी एक उत्तम उदाहरण देऊ शकतात जसं आता आपण माझ्यामध्ये 725 हे साजरा करतो आहे संजीवन समाधी दिन वर्ष तर ज्ञानेश्वर माऊली सुद्धा अशा पद्धतीने टोकाचा अन्याय टोकाचा हेट्रेड समाजात त्यांना अनुभवाला मिळाला त्यांना सहन करावं लागलं त्यांना जाती बाह्य ठरवलं गेलं त्यांना अस्पृश्य ठरवलं गेलं त्यांची सावली विकार मानली गेली अशा कालखंडामध्ये या 4 भावंडांनी हा सगळा अन्याय अत्याचार ते सहन केले आणि त्यांनी निघाला त्यांना अतिशय सुंदर असं आजही जगाला एखाद्या दिव्यासारखी वाट दाखवणारा ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला आता याची एक महाकाव्य हे मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीवर मी धार्मिक किंवा अशा कुठल्याही पुस्तकांमध्ये न मी पद्धती राहिलं त्याच्यासारखं सुंदर काव्य नाही रूपक आणि उपमा याच्यासाठी सुंदर आणि उत्तम उदाहरण नाहीये तुम्ही ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी त्याच्यात वय हे माहिती राहत नाही असं मला वाटतं ज्यावेळेला क्रिएशन सुरू होतं ज्यावेळेला आपण आपल्या सृजनतेला आव्हान देतो किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सृजनता ज्यावेळेला बाहेर पडू इच्छिते आपल्या दृष्टिपत्रावरून ती समोर लोकांपर्यंत जाऊ इच्छिते त्यावेळेला त्याला कुठल्याही वयाचे बंधन असतात मला वाटत नाही म्हणून 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला जो मराठी एखाद्या नंतराप्रमाणे मराठी सारस्वतामध्ये मराठी सारस्वत कसं नाही तर जगाच्या कलाकृतीमध्ये त्याची गणना होऊ शकेल असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर दुसरं माणूस उदाहरण मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सावरकरांचं उदाहरण की लोकांच्या मरण यातनांबद्दल जर काही सूचना असेल तर कमलाकरचा महाकाव्य किंवा इतर अनेक काव्य ज्या वेळेला याच्यामध्ये म्हणजे सावरकरांना जेव्हा कानामध्ये तुमची 15 वर्ष ठेवली होती 10 वर्ष ठेवली होतं त्यावेळेला सुद्धा सावरकरांकडनं जे जे क्रिएशन झालं त्याच्यामध्ये उत्तम नाटकं त्यांनी संगीत संन्यास पडवळ संगीत तुषार संगीत उत्तर क्रिया सावरकरांनी त्यांच्या विचारांना व्यक्त होण्याचं माध्यम त्यांचं लिखाण हे वापरलं आणि त्यांनी अनेक सावरकरांची प्रतिभा 360 डिग्री होती 180 90 80 हे मान्य नव्हतं त्यांची बुद्धिमत्ता स्थिरीकर होती आणि सावरकर टोकाचा विज्ञान मांडण्यासाठी जेव्हा त्याला उत्तम नवीन निकट लिहित असत त्याच वेळेला त्यावेळेच्या सामाजिक राजकीय आंदोलनात एक समर्पक मोठ्यांचं बंड त्यावेळेला अशा पद्धतीने सावरकरांनी लेखन नाटक काव्य निबंध त्याच्यानंतर कादंबरी सावरकरांसाठी कादंबरी सावरकरांनी लिहिली आत्मचरित्र म्हणजे आचार्य अत्र्यांनी सावरकरांच्या जन्मठेप या पुस्तकाला हे जगातलं एकमेव द्वितीय असं आत्मचरित्र आहे अशा पद्धतीने तुरुंगामध्ये अनेकांनी छोटे छोटे डायऱ्या लिहिल्या अनेकांनी आपल्या आठवणी तुरुंगामध्ये लिहिल्या पण ज्यांना स्वतःला 50 वर्षाची शिक्षा त्यांच्या गळ्यामध्ये लटकवलेली होती आणि त्यांनी स्वतः केलेलं त्याच्यासारख्या नरकात
त्यामध्ये 10 वर्ष शिक्षण पूर्वी त्यांनी म्हटलेलं जन्मठेप पुस्तक हे जगातल्या तुरुंगामध्ये लिखाणात केल्या गेलेल्या साहित्यामधलं सर्वोच्च साहित्य आहे. म्हणजे बघा त्याच्यातलं यादीतून नाही बघा की तुरुंगामध्ये लिहिलं गेलेलं साहित्य, त्यातलं सर्वोच्च साहित्य हे सावरकरांनी लिहिलं. माझी जन्मठेप माध्यमात ही 2 उदाहरणं सांगण्याचं कारण असं की आपण आजूबाजूला जे अनुभवतो, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की नक्की लिखाण हे स्वांत सुखायला असतं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कुठेतरी समाधान वाटतं आणि मग त्याच्यानंतर आपण ते इतरांसाठी कुठेतरी ते निवडून ठेवतो, इतरांसाठी ते प्रकाशित करतो, प्रदर्शित करतो आणि मग ते लोकांसाठी होतो. पण त्याचं मूळ स्वांत सुखायला असतं. स्वांत सुख फक्त आनंददायी असत नाही, तर मला असं म्हणायचं की स्वतःला समाधान देणारं आपलं लिखाण असतं. मी जेव्हा खूप अस्वस्थ वाटतं त्यावेळेला मी लिखाण करतो आणि त्या माध्यमामध्ये असं नाही की आपण खूप आनंद असताना लिहूत नाही असं मला म्हणायचं नाही, पण आपल्यावर लिखाण हे नेहमीच इतकासारखं असलं पाहिजे. म्हणजे आजूबाजूला आपल्या काय घटना चाललेल्या आहे, आजूबाजूला आपल्या काय चाललेलं आहे, काय पद्धतीचे विचार प्रवाह आहे, काय पद्धतीने एखाद्या विचारांची मानखंडना केली जात आहे, एखाद्या विचारांना अतिशय चुकीच्या पद्धतीने पेश केलं जात आहे. पुन्हा एकदा सावरकरांचं उदाहरण देतो की पुन्हा कधी डोक्यात आलं की यांनी माफी मागितली होती आणि स्वतःची सुटका करून घेतली होती आणि स्वातंत्र्य नावाच्या या विशेषणाला एक विरोधार्थी विशेषण दिलं गेलं आणि माफी हे सावरकर असं मग त्याची खूप प्रसिद्धी सुरू केली, बदनामी सुरू केली. असं मला वाटतं नेहमी की आपण एका विचारधारेला जो अनुसरत असतो किंवा एखादी विचारधारा आपल्याला पटत असेल तर त्या विचारधारेच्या विरोधात जर काही चाललेलं असेल, आता तुम्ही सगळे महाविद्यालयीन कालखंडामधून जातात, आताच एक दुसरीही शक्ती अशी कार्यरत असते की ती तुमच्या मनावर विचित्र पद्धतीची अनेकानेक ऐतिहासिक भ्रामक उदाहरणं ठेवून तुमची आपण दिशा असं एक मोठं षडयंत्र या देशामध्ये स्वतंत्र झाल्यापासून 75 वर्ष सातत्याने चालू आहे. हे कळलं पाहिजे. आपण इतके बहीण आणि भांडे असले नाही पाहिजे ते आपल्याला हे कळलंच नाही. आणि छोटंसं उदाहरण सांगतो की चित्रपटांच्या माध्यमातून हे तरुणाईला अत्यंत अट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अत्यंत सिस्टमॅटिकली तुमच्या संस्कारांना कसा छेद दिला गेला आहे छोटं उदाहरण सांगतो. 60-70च्या दशकापासून दिसतं म्हणून 60-70च्या दशकापासून सिनेमामध्ये आता जर वेगळ्या पद्धतीने ते चित्रित झाले, पण चित्रपटामध्ये हिरोचे हिरोईनचे हिरो हिरोईनच्या मुलांचे घरातल्या छोट्या मुलांचे वाढदिवस हे सगळे ख्रिश्चन पद्धतीचे वाढदिवस तुमच्या पुढे दाखवले, तुमच्या पुढे दाखवले गेले, तुम्हाला ते दाखवले गेले. आणि त्यानंतर मग ही एक पिढी निर्माण झाली की आईनी ओबाळल्या वडिलांना नमस्कार केला, आजोबांना नमस्कार केला, आजोबांनी एखादी भेट दिली, या सगळ्याला ट्रॅक्स आणि प्रतिगामी म्हणण्याची पद्धत सुरू झाली. हे त्यातला मूळ कपडा आहे, हे त्यातलं बदल, हे त्यातलं ओबाळणं विवाह. आणि मग आपल्याकडून वेगळी इतकं काय काय लागले की नुसताच तो प्लेट न काढणं आता त्यात बोळा करायचा आणि तो तोंडावर टाकायचा, हे कुठले संस्कार आहेत? तुमच्या नकळत ते संस्कार तुमच्यामध्ये पेनिट्रेट होत जातात. तुमच्या नकळत हे संस्कार तुमच्यामध्ये पेनिट्रेट होत जातात. अशाच पद्धतीने वाढदिवस साजरे केले जातात. तुमच्याकडे कित्येक जण आपले वाढदिवस कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये तसे साजरे करतात. हे तुम्हाला शिकवले का? नाही. हे तुम्हाला समाजाने शिकवले का? नाही. हे तुम्हाला वर्षानुवर्ष तुम्हीच बघितलेल्या चित्रपटांनी शिकवले. तो स्क्रीन प्ले कसा लिहिला गेला, तो स्क्रीन प्ले पटकथा कशी लिहिली गेली. आणि हे माझ्या सिनेमामध्ये वाक्य दृश्यम नावाच्या सिनेमामधलं की दृश्य खूप परिणाम करतात आणि म्हणजे विजय आपल्यावर दृश्य होती आणि त्यामुळे आपण ते खरं मानत गेलो. तसं ते आहे की तुमच्या लहानपणापासून माझ्या लहानपणापासून मी कधीही केक कापलेला पाहिला नव्हता, पण चित्रपटात मी कॉलेजमध्ये आल्यापासून मी सगळ्या सिनेमांमध्ये वाढदिवस हे असेच साजरे केले आणि ते गाणं अत्यंत हेतू अनेक जण वेगळ्या वेगळ्या स्वरांमध्ये म्हणणार हॅपी बर्थडे टू आपली पद्धत. मला वाटतं आपण आपल्या मुलांकडे मूळ आपली मुलं ही पण कर्तव्य होती त्याचं चांगलं वाईट आपल्याला कळलं. मला असं सांगायचं
नसली आहे गंभीरपणे टाकणे. अशा पद्धतीने विचारांनी झेप देण्यासाठी एक टीम उभी राहणं गरजेचं आहे. मग ती कलाकारांच्या माध्यमातून असेल, शिक्षकांच्या माध्यमातून असेल, विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून असेल, अशा वेगळ्या माध्यमातून एक अख्खी मोठी उभारण्याची गरज आहे. आणि त्याच्यातली लेखन ही आपल्याकडे छोटेसे परिणाम आपल्याकडे जबाबदारी. मग ते लेखन मांडण्यासाठी दररोज पुस्तकच प्रकाशित व्हायला पाहिजे असं नाही. आता तुम्ही व्हिडिओ ब्लॉग्स किंवा वेगवेगळे ऑडिओ ब्लॉग्स किंवा लेखनाचे ब्लॉग समाज माध्यमामध्ये तुम्ही त्या तत्परतेने घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे आपल्याकडे व्हॉट्सअप आजकाल फक्त कंपल्सरी वापरलं असतं. कारण ज्यांना कोणाला काही व्हॉट्सअप प्रचार म्हणून वापरायचं ते वापरतच असतात आणि अनेक फॉरवर्ड आपल्या वेगळ्या पद्धतीने करतात. आणि आपण मात्र अत्यंत बेसावधपणे बेसावधता म्हणतो तर आपल्याला त्याची गरज वाटत नाही असं वाटतं. आपण आपल्या कोशामध्ये सुरक्षित आहोत असं आपल्याला वाटतं. आपण आपले 20, 25, 50 मित्रमैत्रिणी आणि कॉलेजच्या समूहामध्ये सुरक्षित आहोत असं आपल्याला वाटतं. पण त्याच्याबद्दल खूप मोठं षडयंत्र किंवा देशाची मानखंडना करणार आहे. विद्यार्थी इथल्या शिक्षण पद्धतीची मानखंडना, इथल्या सामाजिक वेगवेगळ्या रूढींची मानखंडना, वेगवेगळ्या इथल्या आचार विचार पद्धतीची मानखंडना करण्याचे एक मोठं षडयंत्र पिढी तर पिढी करतो आहे. त्याला पिढी तर पिढी उत्तर दिलेलं पाहिजे असणार. आत्ताच्या पिढीमध्ये आपलं दायित्व आहे. तो मला नेहमी मी माझ्याकडून उदाहरण सांगतो की मी गेल्या 3 वर्षामध्ये अतिशय सिस्टमॅटिक आहे. जसं होतं भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरा करायला लागलो. त्याच्या आधी 3 वर्षापासून मी हे ठरवलेलं होतं की मग आता आपण या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीही विरोध केला जात नाही, सातत्याने अनुलेखन केला जातो. अशा क्रांतिकारकांचं, अशा देशभक्तांच्या वरच्या नाटकांची हे ठरवून करण्याची गरज आहे. जेव्हा आपल्याला जे एक लेखनाचं सामर्थ्य मिळालेलं आहे ते सामर्थ्य जास्तीत जास्त वापरलं आणि एंटरटेनिंगही वापरलं. ते बोलत नाही पाहिजे. आता आपण लिहिलेल्या ब्लॉगमध्ये 10 वर्षाचं माणसं ब्लॉग बदलत असतील तर दुसरीकडे करायला जात असतील तर ते आपलं अपयश असणार. तुम्ही जे काही लिहा, तुम्हाला जे काही वाटते जे कुठल्या माध्यमातून तुम्ही लिहा त्याला एक विचार असला आणि त्यांचा विचार चुकीचा आहे. समोर आपली बदनामी करणारे, आपल्या संस्कृतीत बदनामी करणाऱ्या माणसांना उलट शिवाय मदत मिळण्यापेक्षा त्यांनी जर एक काळी घरडी घालेली लाईन 1 सेंटीमीटरची काढलेली असेल तर आपण त्याच्या पुढं आपल्याला जे म्हणायचंय याची 10 सेंटीमीटरची नाही. त्यांच्या दसपट चांगल्या पद्धतीने आपण आपल्या कलाकृतीतून, आपल्या लेखनामधून आपले विचार मांडले पाहिजेत. आज बोललो ना माझ्या स्वतःकडे ही अपेक्षा आहे. म्हणजे तुमच्याकडे आहे पण मी स्वतःही लिहिता असल्यामुळे आपण जागतिक पहारे दिले पाहिजे. त्या क्षेत्रात आपल्या लिहितो राहण्याने आपले जागतिक पहारे पाहिजे. जरा कुठे काहीतरी बदनामी करत छापलं जात असेल तर माझे आदर्श पुरुष जर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, जर तुम्ही तुमच्या पद्धतीने क्रिटिसाइज करण्यासाठी असं काही करत असेल तर कुठेतरी त्यांचा निषेध करण्यापेक्षा मी माझ्या जागेच्या पहाड्यातून, माझ्या निमित्तपणातून त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी शिवाजी महाराजांच्या इतिहासामधलं, चांगलं काहीतरी संभाजी महाराजांच्या इतिहासामधलं लोकांसमोर आहे. जेणेकरून वाचकांना दोन्ही बाजू कळतील आणि मग योग्य अयोग्य आपल्याला ती योग्य वाटत आपण ती ठामपणे मांडली तर लोक योग्य ती स्वीकारतात. माफीवीर सावरकरांचा पुढचा आवाज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जय हा इतका मोठा व्हायला पाहिजे की माफीवीर सावरकर तो कुठेतरी छोटीशी एक पासपोर्ट लिहिता योग्य बंद होऊ गेले. सावरकरांसारख्या उत्तम व्यक्तिमत्वांना लागलेल्या अशा पद्धतीने बदनाम करत असतो आपल्या घरापर्यंत येते लक्षात ठेवा. आत्ताच आपण पाहिलं तर आपल्या सगळ्यांनी कुठं रस्त्यावरून दगडफेक करायची गरज नाही. आपण जिथं समाज माध्यम उपयोग करतो, जर आपल्या वाढीसाठी फोटो टाकत असतो त्याच्यावर एखादी कविता टाकत असेल, एखाद्यावर एखादी कविता करत असेल, एखादी प्रियकरावर करत असेल किंवा दोघी प्रेमभंगावर करत असतील तर या साहित्याच्या बरोबरीने मला असं वाटतं काहीतरी एक सकारात्मक साहित्य आपण निर्मिती केलं पाहिजे असं मला वाटतं. जर अस्वस्थतेतून, अशांततेतून, अतीव दुःखामधून भावार्थ गीतिका म्हणत असेल, ज्ञानेश्वर लोकांसमोर येत असेल
सावरकरांसारखं कामगार लोकांसमोर येत असतील, मालिनी सारखं एखादा आत्मनिर्भर लोकांसमोर येत असेल, तर मला असं वाटतं की आपल्याही अस्वस्थतेतून, आपल्याही वैचारिक भूमिकेतून, आपल्याही विचार करण्यातून खूप काहीतरी चांगलं, सृजनात्मक, सकारात्मक लोकांना वाचायला मिळावं, लोकांना बघायला मिळावं आणि यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी पूर्ण स्पर्धकांना आणि या श्रोते वर्गाला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण साहित्य हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. कारण साहित्यस्य भाव साहित्यम असं म्हणतात. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर असू द्या किंवा 725 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वरांचं जे साहित्य आहे तर ते कालातीत आहे. या विविध उदाहरणातून आपण आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या खरोखरच आमच्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद. आज 5 जानेवारी 2022 ऐतिहासिक अशा या सांगली शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिभा संगम हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलन होत आहे. त्यामध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर विराजमान व्हावं. सौ अनघाताई चितळे, स्वागत समिती उपाध्यक्ष, प्राध्यापक सुभाष मालकावे सर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगर अध्यक्ष, या सर्वांना विनंती की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. कालच रात्री अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आजचे जे आपले सर्व मान्यवर आहेत तर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. सौ अनघा चितळे. सौ अनघा श्रीपाद चितळे यांचं शिक्षण BA मराठी व मानसशास्त्र विषय घेऊन झालेलं आहे. त्याचबरोबर चितळे फूड्स मध्ये त्या पार्टनर आहेत. प्रथमतः लग्न झाल्यावर व्यवसायाचा व्याप वृद्धिंगत होताना कुटुंबाला व घराला त्यांनी प्राधान्य दिलं. कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं आहे असं म्हणून त्यांनी कुटुंबाला सर्वात अगोदर प्राधान्य दिलं. त्याचबरोबर कुटुंब सर्वच आघाडीवर सशक्त असणं हे गरजेचं आहे असं आदरणीय अनघाताईंचं मत आहे. घरातील स्त्रीवर निर्भर असते संपूर्ण कुटुंब. या व्यवसायामध्ये प्रत्यक्ष सक्रिय नसल्या तरी व्यवसायाला पूरक आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा या अनघाताई आज या ठिकाणी मान्यवर म्हणून किंवा प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं स्वागत माननीय प्रसादजी जाधव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सौ अनघाताई चितळे यांचं स्वागत. भारत मातेची प्रतिमा आणि स्मृती चिन्ह देऊन धन्यवाद. प्रसाद पुणे येथून त्यांनी पूर्ण केलेला आहे. नांदेड येथील स्टुडंट कट्टा या मासिकाचे त्यांनी संपादन केलेले आहे. विविध काव्य स्पर्धांमध्ये पारितोषिक व सादरीकरण केलेले आहे. हा खरोखरच एक चांगला योग आहे की प्रत्यक्ष प्रसादजी जाधव एक कवी आहे आणि साहित्यिक आहे. त्याचबरोबर लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रतिभा संगमचे निमंत्रक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2018 ते 2021 राष्ट्रीय कला मंच महाराष्ट्र प्रांत संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि डिसेंबर 2021 पासून राष्ट्रीय सहसंयोजक आहेत. मी मालगावे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रसाद जाधव यांचं स्वागत करावं. धन्यवाद मालगावे सर. श्रीनिवास उर्फ विशाल बाळासाहेब गायकवाड, शिक्षण BCom, डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यार्थी संघटनेचे काम त्यांनी केलेलं आहे आणि सध्या शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य म्हणून काम करत आहे. मी प्रसादजी जाधव यांना विनंती करतो की श्री विशाल गायकवाड यांचं स्वागत करावं.
अतिशय तरुण आणि व्यक्तिमत्व. धन्यवाद. यानंतरचा परिचय श्री हेमंत पाटणकर सर. ज्या प्रशालेच्या सभागृहामध्ये आपण आहोत तर हेमंत नारायण पाटणकर सर मूळचे सांगलीचे आहेत. सरांचं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे. 1990 ते 2013 पर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून अध्यापन केलेलं आहे. 2013 ते 2016 पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे बुधगाव हायस्कूलमध्ये आणि सध्या 2016 पासून ते विविध शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या हिज हायनेस राजी पटवर्धन हायस्कूलमध्ये ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. असे अतिशय कृतिशील व्यक्तिमत्व श्री पाटणकर सर. प्राध्यापक मालगावे सरांना मी विनंती करतो की पाटणकर सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. आणखी एक अतिशय कृतिशील व्यक्तिमत्व. अन ऍक्टिव्ह मॅन इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईव्हनेस असं म्हणतात श्री विजयराव भिडे. श्री विजयराव भिडे मूळचे सांगलीचे आहेत. BCom पर्यंत शिक्षण पूर्ण झालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक आहेत. इझी ड्राय सिस्टम हा त्यांचा व्यवसाय आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत. सांगली शिक्षण संस्थेचे गेली 14 वर्ष ते संचालक म्हणून काम पाहत आहेत. अशा या बहुआम्य व्यक्तिमत्वाचा सत्कार प्राध्यापक मालगावे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. भारत मातेची प्रतिमा आणि स्मृतिचिन्ह देऊन श्री विजयराव भिडे यांचा धन्यवाद सर. प्राध्यापक सुभाष मालगावे विलिंगडन महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. MSc केमिस्ट्री आणि BEd पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. 2014 पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आहेत आणि सध्या त्यांच्याकडे महानगर अध्यक्ष अशी जबाबदारी आहे. त्याचबरोबर उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर आहेत. त्यामध्ये श्री मंगेश मंत्री तरुण भारत बेळगावचे संपादक आहेत. मूळचे ईश्वरपूरचे कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर अनेक क्षेत्रात त्यांनी चौफेर असे लेखन केलेलं आहे. तर असे मंगेश मंत्री सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्री अभिजित पाटील प्रदेश संघटक मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री असं त्यांच्याकडे दायित्व आहे. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे आहेत. 2006 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत आणि 2012 पासून पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून ते काम करत आहेत. तर या सर्व मान्यवरांचा आपण परिचय करून घेतलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह माननीय श्री सुनीलजी कुलकर्णी सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे सुद्धा स्वागत. गेली अनेक वर्ष वालचंद महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी. सर्व मान्यवरांना कुठल्याही आजच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. मिटू दे अंधार सारा, पसरू दे प्रकाश सर्व दिशांना. अशीच आपल्या सर्वांची या दीप प्रज्वलन आणि साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांची भूमिका आहे. कारण आपण एका विशिष्ट अशा कालखंडातून जात असलो तरी सुद्धा एक सकारात्मक सुद्धा चिन्ह आणि अशा अनेक गोष्टी या ठिकाणी श्री प्रकाश बिर्जे तथा तात्या बिर्जे, त्याचबरोबर मान्य बाळासाहेब गायकवाड या सर्वांचंच मी स्वागत करतो. आणखी इतर मान्यवरांचा परिचय नंतरच्या सत्रांमध्ये होणारच आहे.
तेव्हा या सर्व मान्यवरांचं परत एकदा सहर्ष स्वागत. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, कारण समाजामध्ये जे जे घडतं ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतं. आणि म्हणूनच एका कवीनं म्हटलेलं आहे, अंधकार है वहां जहां आदित्य नहीं, अंधकार है वहां जहां आदित्य नहीं, मुर्दा है जीवन वह जहां साहित्य नहीं. यावरून आपल्याला साहित्याचं महत्त्व हे लक्षात येतं, कारण साहित्य हे व्यक्तीला व्यक्त होण्याचं सर्वात प्रभावी असं माध्यम आहे. विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंचाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं. कारण विद्यार्थ्यांमधील जी प्रतिभा आहे तर ती बाहेर येणं किंवा सर्वांना समजणं हे गरजेचं आहे. तर यामागची भूमिका आणि प्रास्ताविक करण्यासाठी प्राध्यापक सुभाष मालगावे यांना मी विनंती करतो. प्राध्यापक सुभाष मालगावे सर. विद्येची देवता माँ सरस्वती, योगाचे प्रेरणास्थान विवेकानंदजी यांना वंदन करून मंचावर उपस्थित सौ अनघा चितळे, स्वागत समिती उपाध्यक्ष श्री विशाल गायकवाड, सिनेट सदस्य आणि स्वागत समिती कार्याध्यक्ष, सांगली शिक्षण संस्थेचे संचालक व शालेय कमिटी अध्यक्ष श्री विजयराव भिडे, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री हेमंत पाटणकर आणि राष्ट्रीय कला मंच सहसंयोजक श्री प्रसाद जाधव आणि कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली या 5 जिल्ह्यांमधून उपस्थित असलेले सर्व सर्जनशील विद्यार्थी, साहित्यिक बंधू आणि भगिनींचे या विभागस्तरीय प्रतिभा संगममध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की साहित्य संमेलनाचे अनेक प्रकार आहेत, पण विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांनी भरवलेलं असं हे युनिक साहित्य संमेलन आहे. गेली 25 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या साहित्य संमेलनाचे आयोजन करत आहे. या वर्षीचं हे पहिलं असं साहित्य संमेलन आहे ज्यामध्ये आपण विभागस्तरीय साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. याचा हेतू असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी सर्व साहित्यिक एकत्र येणं, त्या अनुषंगाने म्हटलं तर थोडंसं अवघड होतं. त्यामुळे विभागस्तरीय 5 जिल्ह्यांचं हे साहित्य संमेलन होणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या सत्रांमध्ये आपण सहभागी होणार आहोत. या सर्व सत्रांमध्ये आपल्याला परीक्षक भेटणार आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांचे अनुभव आपल्याला भेटणार आहेत. एकूणच यातले जे काही विजेते असतील त्यांचं महाराष्ट्र राज्य जे मोठं साहित्य संमेलन होणार आहे राज्यस्तरीय, त्याच्यामध्ये निवड होणार आहे. त्यामुळं मी सर्वांना जास्त आज वेळ घेत नाहीये, कारण ऑलरेडी थोडंसं डिले आहोत. मी माझं प्रस्तावित इथंच थांबवतो. फक्त एवढंच की सर्वांना या पूर्ण दिवसभरातलं जे टाइम टेबल आहे ते व्यवस्थित फॉलो करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मालगावे सर. यानंतर मी माननीय प्रसाद जाधव यांना विनंती करतो की राष्ट्रीय कला मंच या विषयासंबंधात त्यांनी मांडणी करावी. आदरणीय प्रसादजी जाधव. शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रीय शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका, तुका म्हणे पहा शब्दची आदेव, शब्दची गौरव जाणू. शब्दांना देव मानणाऱ्या, शब्दांना शस्त्र मानणाऱ्या, शब्दांना धन मानणाऱ्या आणि शब्दच हे आमचे जीवन आहे असे समजणाऱ्या इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. या ठिकाणी उपस्थित मंचावरील मान्यवर, मंचासमोरील मान्यवर या सर्वांनाही माझा नमस्कार. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, माता विद्येची देवता माता सरस्वती यांना वंदन. मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी सांगितलंय, दुरितांचे तिमिर जावो, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जातो. म्हणजे 16व्या वर्षी विद्यार्थी दशेमध्ये आपण काय करतो, जसं आता योगेश सरांनी सांगितलं की वर्गातील विद्यार्थ्यांच्या वहीचं शेवटचं पान हे त्याची ती कौशल्य असतं, त्याची ती कला असते.
तसंच ज्ञानेश्वरांनी 16 वर्षी जगाच्या विश्वकल्याणाची प्रार्थना लिहिली ज्ञानेश्वरीमधून. त्यांनी सांगितलं, आता विश्वात मके देवे येणे वागिते तोषावे तोषोनी मत द्यावे पसाय दाणे. त्यांना आदर्श म्हणून आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी सकस साहित्य, समाजाच्या भल्याचं साहित्य निर्माण करावं. समाजाच्या जातीपातीच्या पलीकडे, धर्माच्या द्वेषाच्या पलीकडे जाऊन ते माणसाला माणूस म्हणून जगण्याचं जे काही मार्गदर्शन करणारं किंवा समाजाला आशा देण्याचं दाखवणारं जे साहित्य आहे ते आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी निर्माण करावं. हा उद्देश घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 1996 साली त्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचं 7शताब्दी वर्ष होतं मित्रांनो. त्या वर्षी विद्यार्थी परिषदेने विचार केला की आपण या वर्षी काय करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला व्यासपीठ देणारं एक माध्यम आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये नेतृत्व क्षमता वाढवण्याचं एक व्यासपीठ आहे. त्या वर्षी विचार झाला की आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याच्या प्रतिभेला वाव देणारं एक व्यासपीठ तयार करू. त्या वर्षी महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी त्या प्रतिभा संगम साहित्य संमेलनामध्ये सहभागी झाले. पण परिषदेला वाटलं की ही साहित्याची चळवळ सुरू झाली पाहिजे. त्याच्यातून सकस साहित्य निर्माण करणारे, जातीपातीच्या पलीकडे जाऊन लिहिणारे, धर्माच्या द्वेषाच्या पलीकडे जाऊन लिहिणारे साहित्य निर्माण व्हावे. यासाठी म्हणून विद्यार्थी परिषदेने विचार केला की आपल्याला ही साहित्य चळवळ शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो का आपण, याचा विचार दरवर्षी विद्यार्थी परिषद करत असते. त्याची उपलब्धी काय आहे मित्रांनो? त्याची उपलब्धी असे की आज जे की आपण साहित्य क्षेत्रामध्ये, मराठीच्या साहित्य क्षेत्रामध्ये आपण बघतो त्यातील 80% हे विद्यार्थी परिषदेच्या या प्रतिभा संगमच्या व्यासपीठावरून गेलेले विद्यार्थी आहेत. मग त्याच्यामध्ये दुर्गेश सोनार असतील, अश्विनी शेंडे असतील, मंदार भारती असतील, आनंद क्षेमकल्याणे असतील, आनंद काटेकर असतील, नरेंद्र पाठक असतील, अशा एक ना अनेक नावं की जे प्रतिभा संगमच्या व्यासपीठावरून गेले की जे आता या साहित्य क्षेत्रामध्ये मुशाफिरी करताना दिसत आहेत आपल्याला. प्रवीण तळडे सारखे चित्रपट कथा लेखक असतील, ते सुद्धा प्रतिभा संगमच्या व्यासपीठावरून या विद्यार्थी देशामध्ये गेले आहेत. आपल्या प्रतिभा संगमच्या व्यासपीठाला किंवा व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राम शेवाळकर असतील, मंगेश पाडगावकर असतील, मधु मंगेश कर्णिक असतील, निर्मल कुमार पटकुले असतील, असे एक ना अनेक थोर मंडळी या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना सहज मार्गदर्शन करून गेले आहेत. त्यांचा आशीर्वाद या प्रतिभा संगमच्या व्यासपीठाला नक्कीच आहे. विद्यार्थी परिषद पुढे जात असताना प्रतिभा संगमच्या माध्यमातून आणखी काय करू शकतो असा विचार आला आणि 2016 साली विद्यार्थी परिषदेने ठरवलं की आता इतर कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण मंच उपलब्ध करून देऊ शकतो का. आणि म्हणून 2016 साली राष्ट्रीय कला मंच नावाचा एक फोरम विद्यार्थ्यांसाठी तयार केला. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद कॉलेज कॅम्पसच्या कुठली कौशल्य असणारा विद्यार्थी असेल, गायन करणारा असेल, नाटक करणारा असेल, पथनाट्य करणारा असेल किंवा फाईन आर्ट मधला विद्यार्थी असेल, अशा विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांच्यातील कौशल्य कसं विकसित करता येईल त्यासाठी प्रत्येक ठिकाणी, जिल्हा ठिकाणी, तालुका ठिकाणी, कॉलेज ठिकाणी हा विचार करताना कार्यक्रम दिसतो. मित्रांनो, आपली जबाबदारी की आपल्याला दशेमध्ये जेवढे काही संस्कार आपल्याला आत्मसात करता येतील तेवढा आत्मसात करण्याचे माध्यम चांगले आपल्याला. आपल्या या ठिकाणी उपस्थित थोर मंडळी साहित्य क्षेत्रातील आहेत, सामाजिक क्षेत्रातील आहेत, अशांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी मिळत असतं. या माध्यमातून राष्ट्रीय कला मंच काही कार्यक्रम दरवर्षी करत असते. त्याच्यामध्ये नाटक असेल, आता आझादी का अमृत महोत्सव आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, त्याच्या निमित्तानं राष्ट्रीय कला मंचाच्या काही कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण या वर्षभरात काय करू शकतो. तर त्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की कॉलेजमधल्या सामान्य विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे कौशल्य ओळखून आपण एखादं नाटक बसवू शकतो का. म्हणून त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या विषयामध्ये नाटक बसवलं. त्याचे प्रयोग आता महाराष्ट्रभर होतील. त्याच्यानंतर काही परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये, जालना सारख्या जिल्ह्यामध्ये, सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये काय करू शकतो. तर कार्यकर्त्यांनी विचार केला आणि पथनाट्य असेल, नाटक असेल, गाण्याच्या, देशभक्ती गाण्याच्या काही ग्रुप उपलब्ध देऊ शकतो का आपण, याचा विचार केला. त्या ठिकाणी मागच्या वर्षभरापासून या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये
राष्ट्रीय कला मंचाचे कार्यकर्ते हे समाजात प्रबोधन करताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी विश्व कल्याणाची प्रार्थना 16 वर्षी सांगितली, जगाला दिली, तोच आदर्श समोर ठेवून तीच जबाबदारी ओळखून आपल्यालाही या जातीपातीच्या पलीकडे, धर्माच्या द्वेषाच्या पलीकडे जाऊन समाजातील अंतिम घटकाला प्रबोधन कसं करता येईल, समाजात एक संघ कसा निर्माण होईल, माझं करिअर या देशासाठी म्हणून काय करता येईल याचा विचार करत राहणं ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. आणि साहित्यिक म्हणून, नवोदित साहित्यिक म्हणून आपली तर खऱ्या अर्थानं महत्वाची जबाबदारी आहे असं मी मानतो. आपण जाता जाता एवढंच सांगेल की या जबाबदारीचं भान ओळखून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो असंच मी म्हणतो. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. राष्ट्रीय कला मंच आणि राष्ट्रीय कला मंचाची भूमिका याविषयी आपण सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आज या सभागृहामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत. नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक श्री केदारजी कुलकर्णी यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. या सभागृहामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं लक्ष येईल की 2 पिढ्या आहेत. एक वरिष्ठ पिढी ज्यांच्याकडे खूप अनुभव आहे आणि महाविद्यालयातील सर्व तरुण विद्यार्थी असं म्हणतात की जुनी पिढी धनुष्य असते तर नवी पिढी बाण असते आणि धनुष्य जेवढा ताणला जाईल तेवढा बाण पुढे जाऊ शकतो. त्याच प्रकारे आपण दिवसभरामध्ये या ठिकाणी जे साहित्यिक आहेत, परीक्षक आहेत, अभ्यासक आहेत, त्या सर्वांच्या अनुभवाचा आपण दिवसभर योग्य असा फायदा घेणार आहोत आणि आपलं प्रबोधन करून घेणार आहोत. तेव्हा मला अशा अपेक्षा आहे की या सर्व मान्यवरांकडनं अनेक गोष्टी आपण त्यांच्या बोलण्यातून, चर्चेतून, संवादातून आपल्या लक्षात येणार आहे. यानंतर व्यवसाय आणि कुटुंब अशा दोन्हीही आघाड्या अगदी व्यवस्थितपणे सांभाळणाऱ्या सौ अण्णाताई चितळे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आपण उपस्थित असलेले सगळे मान्यवर, विद्यार्थी यांना पहिल्यांदा मी धन्यवाद देते. मला तुम्ही इथे बोलवलं, निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे प्रथमतः मनापासून आभार मानते. योगेशजी सोमण, प्रसाद जाधव यांनी आपल्याला आता बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच महत्त्वाच्या सूचना म्हणा किंवा प्रेरणादायी गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. आणि म्हणजे त्याच्याहून मला असं वाटतं माझा साधारण अभाविपशी संबंध 80-81 म्हणजे मी रत्नागिरी कॉलेजला शिकत होते त्यावेळी आला 11वी-12वी. तोपर्यंत मला म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपातलं जे आपल्याला माहिती असतं तेवढंच माहिती होतं. आणि जसजसं कळायला लागतं किंवा जसजसे अनुभव यायला लागतात आणि जसजसं आपण सामाजिक कार्यात भाग घ्यायला लागतो, आपलं सगळं काम सांभाळून. आणि मी चितळे कुटुंबातली आहे त्यामुळे मी मगाशी त्यांनी माझी ओळख करून दिली आणि खरंच तसं आहे. तुम्ही घरातली स्त्री जर तुमच्या कुटुंबाशी पुरेपूर पूरक असेल तर तुमचा व्यवसाय आणि हे वृद्धिंगत होतो. त्याचप्रमाणे अभाविपसारख्या संस्थांसाठी काम करत असताना विद्यार्थी जर आणि त्यातले जे सगळे तुम्हाला मार्गदर्शक असतात तर तुम्ही जर एकमेकांसाठी पूरक असतात तर ती संस्था, ते काम समर्थपणे पुढे जातं. आणि आत्तापर्यंत गेले 7, कारण आपलं अभाविपाचं प्रेरणास्थान आणि फाउंडर यशवंतराव केळकर आणि प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद हे ह्या विभूती आपल्या म्हणजे प्रेरणास्थान आहे. तर हे सगळं व्यक्त होत असताना किंवा हे मी सगळं तुम्हाला तुमच्याशी संवाद साधत असताना मला असं वाटतं की काही म्हणजे अभाविपचं एक ब्रीद वाक्य आहे, ज्ञानशील आणि एकता. यातूनच आपल्याला कळतं की त्यांचं कार्य हे किती म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांशी
एकरूप होऊन सगळं करण्याची जी क्षमता, मग त्यांचं प्रत्येक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षमता पालटणे आणि त्यांना योग्य रीतीने योग्य प्रकारे त्यांना पुढे आणणे, हे सगळं महत्त्वाचं काम अभाविप सारख्या संस्था करतात. आणि काम करत असताना कसं झालंय की इगो, एम्पथी आणि इमोशन्स, इगो वाढीस लागलाय, एम्पथी आणि इमोशन्स ह्या कमी व्हायला लागल्या. कसं एकंदरीत दिसतंय, प्रत्येक जण स्वतःचा विचार करत असतो. म्हणून मग अभाविप सारख्या संस्थांमध्ये ह्या पण तुमच्या म्हणजे तुमच्या मनाचा विचार केला जातो की तुम्ही हे पण तुम्ही सगळं जपलं पाहिजे. आणि गेले कारण कसं झालंय ना, गेले 2 वर्ष हे सगळं करोना ह्याच्यामुळे खूप स्थगिती आली, मनाला शरीराला सगळे हे आले. आणि त्यामुळे कसं झालंय की सगळे विद्यार्थी काय आणि मोठी माणसं काय किंवा बिझनेसमधले लोक काय नेमकं कुठच्या दिशेने जाणार आहे आणि आपण कसं त्याच्यात प्रवाहाबरोबर जमवून घ्यायचं आहे, हे सगळं कन्फ्युजन आहे. पण तरी सुद्धा अभाविपचं एक हे आहे की जे कार्य म्हणजे कार्य करायचं ठरलेलं आहे ते योग्य प्रकारे आणि उत्तम रीतीने पूर्णत्वास मिळेल. त्यामुळे आजचा हा साहित्य संमेलन विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं अशा अनेक अडचणीतून सुद्धा हे म्हणजे याचं आयोजन आणि प्रयोजन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की काम करताना तुमचं मन हे निस्पृह, निर्भीड आणि निस्वार्थी या 5 नियमांबरोबर सहिष्णू, सद्विवेकी, सदाचारी, संयमी आणि सत्य व स्वत्व जपणारं असावं. कारण 5 नि आणि हे याचा जर तुम्ही ताळमेळ राखला तर तुम्ही कुठेही मागे पडत नाही आणि तुम्ही सतत तुमचा विचार, आचार हे सगळे उत्तम प्रकारे उत्तम ट्रॅकवरच चालतात. आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे समाजातले खूप थोर व्यक्ती आहेत, त्याचबरोबर तुमच्या कॉलेजमध्ये तुमचे प्रोफेसर्स, तुमचे सहकारी हे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कारण आत्ताच मी वाचलं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वर्ल्ड वाईड वेस्ट रिसायकलसाठी सुद्धा काम करत आहे. म्हणजे हा आपल्याला सध्या जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. तर त्यासाठी म्हणजे अभाविप हे कुठच्याही क्षेत्रात पुढे आहे. आणि येणं प्रकारेनं की तरुण पिढीला प्रोत्साहित करून उत्तम प्रकारे त्यांना आपलं मग भारत देशासाठी मगाशी योगेश सोमणकर किंवा गदवारी सांगितलं तसं देशाभिमान वाढवणारं, देशासाठी कार्य करणारं, स्वतःचा विचार करत देशाला सहाय्य करणारं असं आहे. त्यामुळे आणि कसं आहे, मला असं वाटतं की व्यक्त होताना आपल्या मातृभाषेतून व्यक्त व्हावं. त्यामुळे आपल्या साहित्याचं आता ट्रान्सलेशन इतर भाषेत व्हायला लागलंय. आपल्या मातृभाषेचं किंवा आपल्या साहित्याचं आपल्याला असं वाटतं की अरे काय आपण इंग्लिश नाही, आपल्याला स्पॅनिश येत नाही. पण तसं नाही आहे. ज्यावेळी तुमची मातृभाषा भक्ती असते त्यावेळी तुम्ही कुठच्याही भाषेत तुम्हाला सिद्ध करू शकता, तुम्ही व्यक्त होऊ शकता. तर मला असं वाटतं की तुमचा फार वेळ न घेता आज जे तुमचा पुढचा सगळा प्रोग्राम आहे त्याला शुभेच्छा देते. धन्यवाद अनघाताई. अतिशय समर्पक शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. आपण सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी आहात, जे स्पर्धक म्हणून या ठिकाणी आलेले आहात. आणि महाविद्यालयामध्ये क्वचितच असा विद्यार्थी असेल की ज्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सारख्या संघटनेशी संपर्क आला नसेल. कारण महाविद्यालय जीवन म्हटलं की इगो किंवा अहंकार हा असतो. पण जेव्हा जेव्हा आपण अशा अनेक संघटनांच्या संपर्कात येतो तर त्या युगोचं रूपांतर हे नक्कीच एम्पथीमध्ये होत असतं. आणि राष्ट्रीय कला मंच काय किंवा विद्यार्थी परिषद काय तर त्या युगोचं रूपांतर एम्पथीमध्ये करण्याचंच काम करतात. कारण त्याच्यानंतरच आपण सक्रिय होऊ शकतो. याबद्दल धन्यवाद. यानंतर श्री विशाल गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांचे आभार मानावे. श्री विशाल गायकवाड. नमस्कार.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंचच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अभिनेते साहित्यिक योगेशजी सोमन आपल्यावर ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचं अभाविप आणि राष्ट्रीय कला मंचच्या वतीनं मी हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर चितळे फूड्सच्या आमच्या अंगताई चितळे ज्या नेहमीच आमच्या बरोबर आमच्या मार्गदर्शक म्हणून राहतात, त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानतो. मित्रांनो, यापूर्वी एक ठिकाण आपलं ठरलं होतं की कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्हाला रद्द करून अचानक आपला पटवर्धनमध्ये कार्यक्रम घ्यावा लागला. आणि परिषदेच्या आता मी जसं 2099 पासून मी काम करतोय, त्यावेळेपासून मी बघतोय सांगली शिक्षण संस्था आणि सांगली शिक्षण संस्थेच्या सर्वच शाळा आमच्या मागातली सांगलीसारख्या उभ्या असतात आणि ह्या वेळेलाही त्यांनी आमच्या अगदी अडचण ओळखून आम्हाला अगदी कमी कालावधीमध्ये आपली ही पटवर्धन शाळा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय कला मंचच्या वतीनं मी सांगली शिक्षण संस्थेचे आभार मानतो. त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे संचालक माननीय विजयदादा भिडे सुद्धा आपल्याबरोबर आज उपस्थित राहिले, त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानतो. त्याचबरोबर बरोबर 20 वर्षापूर्वी राज्यस्तरीय प्रतिभा संगम आपल्या सांगलीत झालं होतं. दीनानाथ मंगेशकर जवळपास 1000 विद्यार्थी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या विद्यार्थ्यांची जी राहायची सोय होती याच आपल्या पटवर्धन शाळेमध्ये आपण केली होती. मित्रांनो, त्याला बरोबर आज 20 वर्ष पूर्ण होत आहे. हा योगायोग आहे. कदाचित हा कार्यक्रम पटवर्धन शाळेमध्येच व्हावा असा संकेत असेल आणि आपल्या हक्कानं आपण या ठिकाणी आलो. इतक्याच अधिकार वाटीनं या शाळेचे मुख्याध्यापक माझे गुरुवर्य पाटणकर सरांनी आपल्याला होकार दिला, आपल्या या सगळ्या व्यवस्था निर्माण करून दिल्या, त्यांचेही मी या निमित्ताने हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर राष्ट्रीय कला मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक प्रसादजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आमचे मार्गावे सर या सगळ्या साहित्य संमेलनाच्या तयारीत गेली 1 महिनाभर ते काम करतायत, त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानतो. उपस्थित सर्व मान्यवर, संयोजन समितीचे आमचे सर्व स्वागत समितीचे सदस्य, आज मंगेश दादा आमचे मंगेश मंत्री आज उपस्थित आहेत, तात्या आमचे मार्गदर्शक उपस्थित आहेत, त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांच्या हक्काचं हे व्यासपीठ आहे आणि असे विद्यार्थी कोविडच्या पार्श्वभूमीवर आमचं कार्यक्रमाचं ठिकाण थोडंसं बदललं अचानक, या सगळ्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व विद्यार्थी उपस्थित राहिला, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. याच विद्यार्थी साहित्यिकांच्या मधून मोठे साहित्यिक निर्माण होतील आणि समाजाला त्यांच्या लेखणीतून मार्गदर्शन करतील, समाजाचं प्रबोधन करतील अशी आशा व्यक्त करतो. आणि हे उद्घाटन सत्राचं या ठिकाणी संपन्न झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद विशालजी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं की प्रतिकूल परिस्थितीसाठी दुसरी अनुकूल परिस्थिती कुठलीही नाही आणि अतिशय या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभाविपचे सर्व कार्यकर्ते, मग आमच्यासोबत मार्गदर्शक म्हणून असलेले आमचे आदरणीय एस.डी. कुलकर्णी सर असतील किंवा वाणी सर असतील, मालगाव सर, विस्कोते सर, या सर्वांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या साहित्य संमेलनाचं आयोजन केले आणि असंख्य कार्यकर्ते, त्याचबरोबर सांगली शिक्षण संस्थेचे श्री विजयराव भिडे पाटणकर सर, भिवू नको मी तुमच्या पाठीशी आहे, हा शब्द त्यांनी आम्हाला दिला आणि तशा पद्धतीनं त्यांनी सहकार्य सुद्धा केलं. तर या सर्वांचे आपण आभार मानावे थोडे आहेत. आजचं हे उद्घाटन सत्र याच ठिकाणी संपन्न झालेले आहे. यामध्ये सर्व परीक्षक आहेत, समीक्षक आहेत, त्या सर्वांचं परत मी एकदा सहर्ष स्वागत करतो आणि उद्घाटन सत्र इथेच संपन्न झालं असं मी
घोषित करतो. यानंतरच्या सूचनांसाठी निमंत्रक चैतन्य खेडेकर याला मी आमंत्रित करतो. चैतन्य खेडेकर.